सुशील केडियानं महाराष्ट्रात राहून मराठी विरोधात गरळ ओकली। 30 वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही, मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल, असं उद्योगपती सुशील केडियानं म्हटलंय। सुशील केडिया यांना राज ठाकरेंना डिवचलंय। राज ठाकरेंना टॅग करत केडियानं हे ट्विट केलं। सुशील केडिया यांना महाराष्ट्रात राहून मराठी विरोधात गरळ ओकल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी ट्विटमध्ये खरं तर राज ठाकरेंना टॅग केले, राज ठाकरेंना डिवचलंय, मात्र प्रत्येक मराठी माणसाला डिवचल्याचं पाहायला मिळतंय। 30 वर्ष मुंबईत राहून मराठी कळत नाही आणि मी मराठी शिकणार नाही, असं उद्धटपणे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। त्यामुळे आता मनसे पुढे नेमकी काय भूमिका घेईल, कशा पद्धतीने आक्रमक पवित्रा घेईल, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। सुशील केडियाने नेमकं काय ट्विट केलंय ते आपण पाहूया। राज ठाकरे, मी 30 वर्ष मुंबईत राहून सुद्धा मला मराठी येत नाही आणि तुमच्या या कार्यकर्त्यांच्या वागणुकीमुळे मी आता प्रतिज्ञा करतो की मी आता मराठी शिकणार नाही, काय करणार बोल, असं उद्धटपणे सुशील केडिया यांनी ट्विट केलंय। सुशील केडिया यांना अतिशय उद्धटपणे हे ट्विट केलेलं आहे। महाराष्ट्रात राहून मला मराठी येत नाही आणि मी मराठी शिकणार नाही, असं म्हटलेलं आहे। मराठी विरोधात गरळ ओकल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्रामध्ये मराठीच आणि माझ्या मताप्रमाणे मला मराठी जर येत नसेल तर ठीक आहे, मी शिकून घेईन। हा भाषेचा एक रिस्पेक्ट असतो, भाषेचा एक सन्मान असतो, त्याला काय हे नाही आहे। अर्थात आम्ही ज्या ज्या राज्यात जाऊ ती भाषा आम्हाला पटकन यायला पाहिजे अशातलाही भाग नाही आहे, परंतु मराठी शिकायचीच नाही आहे। काय करायचं असेल तर करून घ्या। तर उद्योजक वगैरे जे कोण काय असतील, माझ्या मते इथून पुढे कानफटातच बसणार आणि कानाच्या खाली जाळच काढला जाईल, याच्या पलीकडे दुसरं उत्तर आमच्याकडे काही नाही। खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भाषिक वाद पाहायला मिळतोय। मराठी आणि हिंदी असा वाद पाहायला मिळतोय। त्यामध्ये मीरा भाईंदर मधल्या एका व्यापाऱ्याने सुद्धा अतिशय उद्धटपणे वागणूक दिली होती आणि आता सुशील केडियांचं हे ट्विट समोर आल्यामुळे आता पुढे नेमकी काय भूमिका मनसे घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। समझ लेनी चाहिए कि महाराष्ट्र में रह के मराठी का अपमान भी नहीं होना चाहिए। महाराष्ट्र में आप रहते हो, महाराष्ट्र में अगर बिजनेस कर रहे हो तो मराठी का अपमान नहीं सहन किया जा सकता है। तो मेरे ख्याल से ऑब्वियस है कि दोनों चीज़ें एक साथ में चलती है। आज मराठी और हिंदी इस इशू को लेके जो भी पॉलिटिक्स चल रहा है, इस पॉलिटिक्स को मद्देनज़र रखते हुए जो भी कायदा सुव्यवस्था का या फिर जो भी यहाँ पे क्वेश्चन तैयार हो रहा है, तो बिल्कुल उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे। जिन्होंने कायदा हाथ में लिया उनके ऊपर कायदे से कार्रवाई की जाएगी। तर उद्योगपती सुशील केडिया यांचं ट्विट आता व्हायरल होतंय। आर्थिक बाबींवर मार्गदर्शनपर सल्ले देणारे व्यावसायिक सुशील केडिया यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय। मुंबईसह महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे असा आग्रह मनसेसह अनेक जण करतो। आपण मराठी माणूस, सामान्य मराठी माणूस सुद्धा करत असतो, मात्र अशा पद्धतीनं उद्योगपतीनं अतिशय उद्धटपणे वक्तव्य केल्यामुळे सध्या त्यांची पोस्ट व्हायरल होते। अनेक ठिकाणी स्थानिक वाद सुद्धा उफाळले होते। हिंदी आणि मराठी हे भाषिक वाद गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाहायला मिळतात। मात्र जर तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात उद्योग करता, व्यापार करता, तर मराठी आलीच पाहिजे, ही अतिशय सामान्य अशी मागणी आहे। मात्र यावरूनच आता वाद उफाळल्याचं पाहायला मिळते। सुशील केडियानं महाराष्ट्रात राहून मराठी विरोधात गरळ ओकल्याचं पाहायला मिळते। मी मराठी बोलणार नाही, असं त्यांनी म्हटलं।